नमस्कार मित्रांनो। तर आज आपण मक्यासाठी जो बेड म्हणतो हे पाडत होतो आणि पाऊस जे आहे या ठिकाणी पडलेला आहे। साधारण फक्त 1 एकर क्षेत्र झालं असेल। रोटावेटर करून बेड करणं हे आपला आजचा पाडण्यासाठी आपण आलो होतो। तर पाहू शकता 3.5 फुटाचा बेड आणि नालेवाटे आपण पाणी या ठिकाणी देणार होतो याला संपूर्ण क्षेत्राला, परंतु पाऊस जे आहे ही खूप जोरात या ठिकाणी पडलेला आहे। साधारण 15 मिनिटाचा पाऊस जो आहे हे अति जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि आता हे संपूर्ण काम जे आहे हे आणखी पेंडिंगमध्ये ज्याला म्हणतो आपण या ठिकाणी आपलं राहणार आहे। यावर्षी आपलं जास्तीत जास्त मक्याचं जो पेरा आहे हे आपला राहणार आहे। त्याच्यामध्ये व्हेरायटी कोणत्या निवडणार आहोत पण ते नंतर आपण लागवडीच्या वेळेस ही संपूर्ण माहिती आपण नंतर देणार आहोत। तर मित्रांनो, यावर्षी आपण काही थोडासा हरभरा, जास्तीत जास्त मका, थोडासा गहू, हे संपूर्ण नियोजन जे आहे हे आपलं रब्बीमधलं या ठिकाणी असणार आहे। तर संपूर्ण शेताची तयारी जे म्हणतो आपण ही केली होती आपण या ठिकाणी पाहू शकता। रोटावेटर पहिल्यांदा नांगरटी करणे, 3 फाळी पलटी, त्यानंतर रोटावेटर करून बेड तयार करणे, हे संपूर्ण आपलं व्यवस्थित चालू होतं आणि पाऊस या ठिकाणी बघू शकता आत्ता साधारण 15 मिनिटं अगोदर पाऊस जे आहे या ठिकाणी पडून गेलेला आहे। पाहू शकता जोराचा पाऊस हे या ठिकाणी पडून गेलेला आहे। शेतामध्ये ट्रॅक्टरसुद्धा आलं होतं आणि पाऊस जास्त असल्यामुळे शेताच्या बाहेर तो गेलेला आहे। हे आपण बटाई शेतामध्ये पाहू शकता, हे पाणी तुम्हाला दिसतं असं साचलेलं पावसाची जी म्हणतो आपण। साधारण 1 एकर क्षेत्र झालं असेल फक्त बेड पाडणं आणि नंतर पाऊस जो आहे हे पडलेला आहे। बेड मेकरने आपण याचा संपूर्ण व्हिडिओ जे आहे आपण टाकणार होतो, कारण की सतत पाऊस चालू होता झिमझिम झिमझिम स्वरूपात, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ जे आहे हे ट्रॅक्टरने बेड कसे पाडले हे आपण बनवू शकलो नाही। परंतु जेव्हा आपलं हे बाकीचं जे राहिलेलं रान आहे त्याचा आपण संपूर्ण व्हिडिओ जे आहे हे आपण टाकणार आहोत। इंस्टाग्रामला वगैरे आपण व्हिडिओ टाकलेला आहे बेड मेकरचा, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने आपलं रब्बीचं नियोजन जे आहे हे आपलं चालू होतं आणि पाऊससुद्धा या ठिकाणी जो खलल म्हणतो आपण या ठिकाणी पावसाने घातलेली आहे। तालुका किनवट, जिल्हा नांदेड या ठिकाणी बघू शकता। इकडे या ठिकाणी रोटावेटर वगैरे होतं, बेड मेकर ट्रॅक्टरसुद्धा या शेताच्या बाहेर गेलेलं आहे। इकडूनसुद्धा आपलं तयारी होणार होती आज बेडची आणि या ठिकाणीसुद्धा होणार होती बेडची तयारी आपली, परंतु पावसामुळे हे संपूर्ण पेंटिंग काम आता आपलं राहिलेलं आहे।